विशेष करून हरिभक्तीपरायण परम पूजनीय आदरणीय प्राप्त स्मरणीय श्री स्वामीजी महाराज यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून विलक्षण असणारी जी प्रेमस्वरूपा भक्ती आहे या भक्तीचं दुर्लभत्व वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करतायत. काय सांगतायत महाराज वर्णन करून सांगतात, भक्ती प्रेम सुख आणि नव्या आणि का भक्ती प्रेम आणि त्यातलं असणारं जे सुख आहे हे इतरांना कळत नाही, कोणाकोणाला कळत नाही असं जर आपण तुकोबारांना विचारलं, महाराज त्या ठिकाणी यादी सांगण्याचा प्रयत्न करतात. पंडित वाचका ज्ञानी अशी पंडिताला कळत नाही, वाचकाला कळत नाही, ज्ञानाला कळत नाही, नवे आत्मनिष्ठ जरी झाला त्याला सुद्धा हे भक्ती प्रेम सुख कळत नाही. महाराज आत्मनिष्ठ जरी झाली जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्याला ते दुर्लभ आहे, त्याला ते प्राप्त होत नाही. महाराज हा सगळ्यात महत्वाचा विचार जगद्गुरु तुकोबाराय अतिशय उच्चतम कोटीचं असणार त्या ठिकाणी ज्ञान जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून प्रगट करण्याचा प्रयत्न करतायत. मग महाराज असं पंडिताला कळत नाही, ज्ञानाला कळत नाही, वाचकाला कळत नाही, आत्मनिष्ठ झाला त्याला कळत नाही, जीवनमुक्त झाला तर त्यालाही भक्ती प्रेम सुख कळत नाही, मग कळतं कोणाला हे तरी सांगा. असं ज्या वेळेला तुकोबारायनं कोणी विचारलं, महाराज वर्णन करून सांगतात, ज्या वेळेला भगवान कृपा करतील, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा श्याम सुंदर ज्याच्यावर कृपा करेल आणि त्यालाच ते भक्ती प्रेम सुख आत्मसात होईल, त्याला ते प्राप्त होईल. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया, तरच ते त्या ठिकाणी पदरात पडत असतं, अन्यथा ते कोणालाही प्राप्त होत नाही. असा त्या ठिकाणी अभंगातला आशय आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा वास्तविक पाहता आज हरिभक्तीपरायण परम पूजनीय आदरणीय श्री भारत महाराज बरोरे यांची कीर्तनाची अशा पद्धतीची नियोजित सेवा होती, पण काही अपरिहार्य कारणास्तव त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणाने म्हणा त्यांना इथपर्यंत येता आलं नाही. मग महाराज येणार नाहीत ही गोष्ट कळल्यानंतर संयोजकांनी म्हणजे बापूंना त्या ठिकाणी मला फोन केला आणि सांगितलं, महाराज आज महाराज येणार नाहीत, आम्हाला असं वाटतं की तुम्ही कीर्तनाची सेवा इथे करावी. बस कीर्तनाची सेवा त्या ठिकाणी करण्याचा विचार आधीच स्वामीजींनी माझ्या समोर मांडला होता, पण काही कारणास्तव त्या ठिकाणी एकही दिवस शिल्लक नव्हता, यायला वेळ नव्हता, म्हणून मी नकार दिला होता. आज सकाळचं कीर्तन पंढरपूर जवळ सावताबाबांचं जे गाव आहे आरण, त्या आरण गावामध्ये त्या ठिकाणी होतं काल्याचं कीर्तन, पण त्यांचा सप्ताहच पाण्याच्या अभावी कॅन्सल झाला म्हणून ते कीर्तनही कॅन्सल झालं. म्हणून आज घरी थांबायची वेळ माझ्यावरती त्या ठिकाणी आली. पण भगवान असे आहेत की ते रोज पर्वणी त्या ठिकाणी प्राप्त करून दिल्याशिवाय राहत नाही. ही भगवंताची लीला आहे. महाराज ते करतात. अंतकरणापासून त्यांची इच्छा होती, स्वामींचा संकल्प होता. या सगळ्या संयोजकांना मनापासून वाटत होतं की इथे त्या ठिकाणी डॉक्टरनी येऊन कीर्तन करावं, त्याने सेवा करावी, म्हणून भगवंतानं त्यांचं मनोगत जाणून मला तिकडे जायचं थांबवलं असावं असं मला वाटतं. म्हणून जरी त्या ठिकाणी नियोजित कार्यक्रम माझा नसला तरी सुद्धा यांच्या अंतकरणामध्ये तो नियोजित होता, म्हणून भगवंतानं अशा पद्धतीने तो प्रगट केला असं माझं मनोगत आहे. हे मला त्या ठिकाणी महाराजांना येता आलं नाही म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. बरेचशी त्या ठिकाणी मंडळी हरिभक्तीपरायण आदरणीय महाराजांचं कीर्तन श्रवण करण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पण मला पाहिल्यानंतर म्हटले असतील हे आहे वय असं त्या ठिकाणी वाटलं असेल कदाचित, पण काही हरकत नाही. व्यक्तिविशेष बाजूला ठेवून त्या ठिकाणी कीर्तनाला महत्व जर दिलं तर कीर्तन हे कीर्तनच असतं, ते कोणी केलं तरी ते कीर्तनच आहे. म्हणून मी फक्त भगवंताविषयीच सांगणार आहे. जसं कोर्टात गेलं की शपथ घ्यायला लावतात की नाही ग्रंथावर हात ठेवून, असं ग्रंथावर हात ठेवून नाही पण शपथ घेऊन सांगतो, बोलेन तर देवाविषयीच बोलेन, देवा वाचून काहीच बोलणार नाही. बस सरळ सरळ मुद्दा आहे. म्हणून भगवंताविषयीच आपल्याला बोलायचंय, त्याच्याविषयीच ऐकायचं आणि त्याचं चिंतन करायचंय. याच्याकरिता त्या ठिकाणी मी सेवेकरिता उभा आहे. विठोबा
आणखी एक विशेष मुद्दा असा की आज वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री अखिल याचं पुण्यस्मरण आहे. आज त्याला 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालं. आपल्या सर्वांमधून त्या ठिकाणी त्यानं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. मला वाटतं त्याच्या परिवारानं गावामध्ये दासगणू मंदिरामध्ये अशा पद्धतीनं अन्नदानही केलेलं आहे. इथेही अन्नदान अशा पद्धतीने केलेलं आहे. अखिलची आठवण आली की थोडस जरा मागे सरकल्यासारखं होतं. कारण त्याच्या हातामध्ये असणारा जो गोडवा, त्याच्या स्वभावात असणारा गोडवा, त्याच्या शब्दांमध्ये असणारा गोडवा हा काही विलक्षण होता महाराज. जन्माला वास्तविक पाहता कबीर वंशामध्ये, पण तरी सुद्धा आणि एवढं त्या ठिकाणी त्याच्या बोलण्यामध्ये मृदुता होती की ती मृदुता सहजासहजी कुठे सापडत नाही. त्याचं बोलणं सर्वांनी ऐकलंय. त्याचा हात इतका सुंदर होता की असं एक दिवशी कीर्तनात मी त्याला म्हटलं होतं, मला असं वाटतं, मी असं ऐकलं होतं की मोठे त्या ठिकाणी महाराज भाऊ हरिभाऊ महाराज दाताळकर ते त्या ठिकाणी मृदंग ऐकत होते राम काजळे महाराजांचा. आणि एवढा सुंदर मृदंग त्यांनी वाजवला की कीर्तन झाल्यानंतर भाऊनी म्हणावं की राम, मला असं वाटतं तुझे हात आहेत ना ते कापून माझ्या पोटात भरून ठेवावेत, एवढं त्या ठिकाणी सुंदर तुझे हात आहेत. असं मी अखिलला एक दिवशी कीर्तनात म्हटलं, तुझे हात इतके सुंदर आहेत की असं वाटतं ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांभाळून ठेवावेत. पण ज्याची त्याची कर्मगती आहे, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याची त्याची अशा पद्धतीनं असं आहे. मनुष्य जन्माला यायच्या आधीच त्या ठिकाणी त्याचं सगळंची सगळं कर्म तयार झालेलं असतं. महाराज तुलसीदास स्वामी वर्णन करून सांगतात, प्रारब्ध पहिले रचा पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भजले श्री रघुबीर. म्हणून ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्या पद्धतीने समोर येत असतं. म्हणून त्याला हा कर्मधर्म संयोगाने आपल्या सर्वातून जावं लागलं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याची आठवण मात्र त्या ठिकाणी शिल्लक राहिली. मी आलो काल त्यावेळेलाच त्या ठिकाणी पाहिलं, त्या फोटो मधून त्या ठिकाणी तो पाहतोय आणि जणू जुन्या आठवणींना उजाळा देतोय. एकदाच पाहिलं महाराज, पुन्हा पाहिलं नाही, कारण पाहिलं की तिकडेच जावं असं वाटतं. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची आठवण सर्वांना व्हावी या उद्देशानं 2 शब्द मी तुमच्या समोर त्याच्याविषयी बोललो. आज त्याचं पुण्यस्मरण आहे. विठोबा रखुमा थोडं मुद्द्यावर येऊ. असं आहे, आज कीर्तन करायचंय. वास्तविक पाहता हे योग वेदांत पीठ आहे, बरोबर आहे ना? उलट झालं का? बरोबर आहे, योग वेदांत पीठ आहे. आणि योग वेदांत पीठामध्ये मला प्रतिपादन करायचंय भक्तीचं. सरळ सरळ मुद्दा आहे. पीठ आहे वेदांताचं, पीठ आहे योगाचं, आणि त्याच्यामध्ये मला त्या ठिकाणी भक्ती सांगायची आहे. म्हणजे जरा थोडस प्रवाह बदलून बोलायचं आहे. सरळच त्या ठिकाणी मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ त्या ठिकाणी महापुरुष महात्मे माझ्या समोर बसलेले आहेत. आदरणीय स्वामीजी आहेत, क्षीरसागर महाराज त्या ठिकाणी आहेत, दुसरे क्षीरसागर महाराज आहेत, परशुराम महाराज आहेत, भूदेव त्या ठिकाणी माझ्या समोर उपस्थित आहेत. समोर बसलेल्या लोकांमध्ये त्या ठिकाणी सर्वच आदरणीय आदर सर्वांना त्या ठिकाणी द्यावा असे ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे वक्ते समोर बसलेले आहेत, श्रोते समोर बसलेले आहेत, स्वानंद महाराज आलेले आहेत. या सर्वांच्या त्या ठिकाणी समवेत अशा पद्धतीने भगवान परमात्म्याची सेवा मला अशा पद्धतीने करायची आहे. म्हणून तरी ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली रिझे जेवी. या नियमानं त्या ठिकाणी तुम्ही माऊलीचं अंतकरण करून जरी त्या ठिकाणी मी प्रवाह बदलून बोलण्याचा प्रयत्न करतो असं सर्वांना वाटत असलं तरी तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी अपेक्षा ठेवून बोलायला सुरुवात करतो. विठोबा भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काम पंडित वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय स्वतःचं अंतकरण प्रगट करतायत. कारण
महापुरुष जे असतात की नाही, ते ज्या भूमिकेत असतात त्याच भूमिकेत बोलायला सुरुवात करतात. आपण ज्या भूमिकेत आहोत त्या भूमिकेतून आपण त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, पण ते बोलत असतात मात्र त्यांच्या भूमिकेतून. आणि मग बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी बेसूर होण्याचा दाट शक्यता होते, कारण त्यांचा सूर वेगळा असतो ना आपला सूर वेगळा असतो. दोन स्वर त्या ठिकाणी जमत नाहीत महाराज, मग ते कानाला गोड वाटत नाही असं होतं. त्यांचं त्या ठिकाणी स्वर काही वेगळाच आहे, त्यांची भूमिका, त्यांचा अधिकार काही स्वतंत्र असणारा अधिकार आहे महाराज. ते त्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी वावरतात, म्हणून त्याच माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सगळ्या जगाची त्या ठिकाणी हिताची चिंता आहे, सगळ्या जगाचं हित कशात आहे हे साधू संतांना चांगल्यापैकी कळतं. आणि आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत आपल्या हिताकरिता, आपलं त्या ठिकाणी हित व्हावं, आपल्याला समाधान मिळावं याच्याकरिता आपण प्रयत्नशील आहोत. पण खऱ्या अर्थानं जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल कशानं, आपलं हित होईल कशानं याचा विचार कोणी करत नाहीत मला. स्वतःच्या मनानं मार्ग तयार करतात आणि स्वतःच्या मनानं मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतात, म्हणून लोकांचं हित होत नाही, म्हणून लोक समाधानी होत नाहीत. पण हेच जर साधू संतांना विचारलं तर मग मात्र त्या ठिकाणी साधू संत यथार्थ असणारा मार्ग प्रतिपादन करून सांगतील. आणि त्या मार्गाने जर चाललं तर मग मात्र त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीवनाची त्या इति कर्तव्यता होईल, पूर्णता प्राप्त होईल. म्हणून असे असणारे जे संत आहेत अतिशय दुर्लभ आहेत, ते सहजासहजी सर्वांना मिळत नाहीत. भगवंताच्या कृपेनं त्यांची प्राप्ती होत असते. जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी मध्ये वर्णन करून सांगतात, हे दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. महापुरुष असणारे जे संत महापुरुष आहेत, दुर्लभ आहे मनुष्य देह, त्यातही दुर्लभ आहे मुमुक्षुता, त्याच्यातही दुर्लभ आहे महापुरुषांची संगती. म्हणून असे महापुरुष त्या ठिकाणी परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त होतात. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात महाराज, हे बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई, बिनु सत्संग विवेक सत्संगापासून विवेक प्राप्त होत नाही. जीवनामध्ये गरज आहे विवेकाची. विवेक कशाकरिता हवाय याचा जर विचार केला तर विवेकानं त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा पुढा विवेक, विवेक शब्दाचा अर्थ होतो आत्मानात्म विवेक. आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय हे कळणं याचं नाव आहे विवेक. असा असणारा विवेक संतांच्या माध्यमातून प्राप्त होतो, संतांच्या संगतीतून प्राप्त होतो. म्हणून संतांची संगती अतिशय महत्वाची आहे. ही संतांची संगती जर प्राप्त करून घ्यायची असली तर ती संतांची संगती स्वतःच्या सामर्थ्याने मिळत नाही, ती परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त होत असते. बहु अवघड आहे संत भेटी करुणा केली असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. परमात्म्याला कृपा केल्याशिवाय ते प्राप्त होत नसतं. हे गोस्वामीजींना कळालं, म्हणून गोस्वामीजी वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करतात. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. रामाच्या कृपेशिवाय ते प्राप्त होत नाही, हा महत्वाचा विचार. काय करता तो, रामाची कृपा झाली, ही संतांची भेट झाली सुद्धा, रामाच्या कृपेनं संत भेटले, ते भेटल्यानंतर काय करतात याचं उत्तर सांगा असं जर कोणी म्हटलं तर ते त्या ठिकाणी शिकवतात महाराज. काय शिकवतात, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत महाराज. मी सतत भागवतातून सांगतो, तुम्ही भागवत ऐकणारी माणसं आहात, माझ्याच परिसरातली माणसं तुम्ही आहात. बऱ्याच वेळेला माझं तुमच्या समोर त्या ठिकाणी बोलण्याचा प्रसंग मला प्राप्त होतो. याच्या आधी कधी ऐकला असेल पण परत ऐकून ठेवा. मला एका त्या ठिकाणी सज्जनानं प्रश्न विचारला. मला त्यानं प्रश्न विचारले, वकील आहेत ते, आध्यात्मिक क्षेत्रातले. मला प्रथमदर्शी असं वाटलं की माझी थट्टा करतायत, पण त्याने थट्टा नाही केली महाराज, ती वस्तुस्थितीत विचारत होती. त्याने मला पहिला प्रश्न विचारला, काय करावे. पहिला प्रश्न विचारला, काय करावे.
दुसरा प्रश्न विचारला कसे करावे, आणि तिसरा प्रश्न विचारला का करावे. सरळ सरळ मुद्दा आहे. पहिला प्रश्न विचारला काय करावे, कसे करावे आणि का करावे. काय उत्तर आहे सांगा बरं. जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीनुरूप त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. समोरचा मनुष्य त्या ठिकाणी वकील आहे, तो अतिशय त्या ठिकाणी उच्च शिक्षित आहे आणि तो मनुष्य माझी थट्टा करतोय असं क्षणभर मला वाटलं, पण तरी सुद्धा मी त्याला उत्तर दिलं. माझ्या बुद्धीच्या कुवतीनुसार मी त्याला उत्तर दिलं. मी त्याला असं त्या ठिकाणी उत्तर दिलं पहिल्या प्रश्नाचं. त्याने पहिला प्रश्न विचारला तर काय करावे, त्यानं उत्तर दिलं ज्ञानोत्तर कृष्ण भक्ती करावी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. कारण शास्त्र सांगतं कृष्ण भक्तीत परम श्रेय हा त्या ठिकाणी सिद्धांत आहे. सिद्धांत का म्हटलो, कारण याच्यात काही कोणी बात करू शकत नाही. कारण समाधान प्राप्त करून घेण्याकरिता हेच सगळ्यात मोठं साधन आहे. म्हणून त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात. म्हणून कृष्ण भक्तीत परम श्रेय हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्ञानोत्तर कृष्ण भक्ती करावी. त्यानं दुसरा प्रश्न विचारला होता कसे करावे. त्याला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं संतांच्या संगतीत जा म्हणजे कळेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि तिसरा प्रश्न विचारला होता का करावे. त्याचं उत्तर मी त्याला दिलं हेच जीवनाचं सार आहे आणि हीच जीवनाची पूर्णता आहे. याच्यापेक्षा जीवनाचं दुसरं पूर्णत्व मला तरी वाटत नाही. म्हणून हेच जीवनामध्ये करावं असं त्या ठिकाणी सगळ्या साधू संतांनी वर्णन करून सांगितलं. आणि असं त्याला उत्तर दिल्यानंतर तो मनुष्य त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं ठीक आहे, आपल्या बुद्धीला अनुसरून अशा पद्धतीने उत्तर आपल्याला मिळालं. हेच उत्तर योग्य मला त्या ठिकाणी का वाटतं, कारण मी सगळ्या साधू संतांकडे पाहण्याचा प्रयत्न केला महाराज. सगळेची सगळे साधू संत याच भूमिकेवरती आरूढ आहेत. म्हणून आपल्यालाही कळावं की आपल्याला मनुष्यदेह मिळाला, आपण कशाकरिता त्या ठिकाणी हा वापरावा. भाऊंनी त्या दिवशी काल्याचं कीर्तन केलं गुरुवर्य पंढरनाथ महाराज देवकरांनी केडगावला. आणि त्या काल्याच्या कीर्तनात त्यांनी सांगितलं मनुष्य जन्माचं त्या ठिकाणी मनुष्य देहाचं प्राप्तव्य काय, मनुष्य जन्माचं निवर्त्य काय, असं त्या ठिकाणी मनुष्य जन्मामध्ये ज्ञातव्य काय, या सगळ्या गोष्टी करणं अतिशय महत्वाचं आहे महाराज. म्हणून त्या ठिकाणी मनुष्य जन्मामध्ये काय मिळवावं, याच्यात काय प्राप्त करू, याची पूर्णता होईल कशानं, हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर संतांना साधू संतांना विचारावं लागेल महाराज. भागवतामध्ये त्या ठिकाणी सर्वप्रथम नैमिषारण्यामध्ये ज्या वेळेला 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्रित आले आणि या सगळ्या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी सूतजी महाराजांना उंच आसनावरती बसवलं, त्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला आणि त्यांना त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारू लागले महाराज. अज्ञानध्वंत विध्वंसः, असं त्या ठिकाणी तुम्ही अज्ञान घालवणारे आहात, कोटी सूर्य समप्रभा, कोटी सूर्यासारखी तुमची प्रभा आहे, असे त्या ठिकाणी तुम्ही सूत आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी मला कृपा करून परमात्मा स्वरूपाचा बोध प्राप्त करून द्या, असं ज्या वेळेला ते त्या ठिकाणी म्हणू लागले त्यावेळेला त्यांनी 6 प्रश्न विचारले महाराज. 6 प्रश्न विचारले. वेगवेगळ्या श्लोकांमध्ये ते प्रश्न आहेत, पण मी निवडून तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न करतो. शौनकादिक संतांनी सूतजी महाराजांना पहिला प्रश्न विचारला किम श्रेयः, श्रेय काय आहे. दुसरा त्या ठिकाणी प्रश्न विचारला शास्त्राचं सार काय आहे. असं त्या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारला भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन काय आहे. चौथा प्रश्न विचारला भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतार धारण करून काय कर्म करतो. 5वा प्रश्न त्या ठिकाणी विचारला भगवान परमात्म्याचे अवतार किती आहेत. आणि 6वा प्रश्न विचारला भगवान निजधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला हे कृपा करून वर्णन करून सांगा. या 6 प्रश्नांना ज्या वेळेला समोर ठेवलं त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आहे महाराज किम श्रेयः, श्रेय काय आहे, जीवनाची सफलता कशात आहे. आपणही जीवन जगतो आहोत, आपण सगळेजण त्या ठिकाणी जीवन जगतो आहोत, पण आपण कधी त्या ठिकाणी अंतर्मुख होऊन आपल्या स्वतःविषयी असा कधी विचार केलाय का की आपल्याला मनुष्यदेह मिळाला, याच्यात आपल्याला काय मिळकत करून ठेवायची. मिळकत म्हणजे काय, विहीर खाणं म्हणजे काय मिळकत आहे काय, बंगला बांधणं म्हणजे काय मिळकत आहे काय, कोट्याधीश होणं म्हणजे काय मिळकत आहे काय, प्रतिष्ठा प्राप्त करून घेणं म्हणजे काय मिळकत आहे काय. मिळकत तर त्याला म्हणावची कधी संपत नाही. तुकोबऱ्या सांगतात ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाश ज्याचा पुढे नाश होणार नाही अशी काहीतरी आपल्या जीवनातली मिळकत असावी. मग काय आहे मिळकत जीवनातली, काय आहे जीवनाचं श्रेय, असं जर त्या ठिकाणी म्हटलं तर त्याचं एकमेव त्या ठिकाणी उत्तर आहे महाराज स्वतःच्या स्वरूपाला जाणावं आणि स्वरूपाला जाणून परमात्मा म्हणजे त्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणून त्याच्यामध्ये विलीन होऊन जावं, स्वतःचं अस्तित्व संपवावं आणि स्वतःचं अस्तित्व संपून स्वतःचाच आनंद उपभोगण्याकरिता वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार करून भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होणं हेच खऱ्या अर्थानं जीवनाचं श्रेय आहे. हे श्रेय साधू संतांना कळालं म्हणून ते जगाच्या समोर त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. मग जीवनामध्ये जर खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, जीवनामध्ये जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उच्चतम स्थिती अनुभवायची
घालवायची असेल तर गरज आहे महाराज भक्तीची, गरज आहे महाराज प्रेमाची. कारण भक्ती आणि प्रेम हे त्या ठिकाणी सगळ्यात उंच असणारं टोक आहे परमार्थामधलं. बाकीचे सगळेची सगळे त्या ठिकाणी घटक खाली आहेत आणि सर्वात उंच असणारं त्या ठिकाणी टोक जर असेल तर ते प्रेम आहे. ते प्रेम सर्वात उंच आहे. म्हणून नाथ महाराजांसारख्या महापुरुषांना ते कळालं. नाथ महाराजांना भगवान विनंती करत होते, नाथा मला काहीतरी तुम्ही मागा. त्यावेळेला नाथ महाराज या भक्ती आणि प्रेमाशिवाय दुसरं काही मागत नाही. आणि अभिमान नवा त्या माझी दोन उपाधी लावल्या मला, दोन गोष्टी विशेषानं सांगितल्या. त्याच्यात अभिमान आहे आणि नित्य अभिमान आहे आणि नवीन अभिमान आहे तया माझी. हा अभिमान घालवायचा असेल, नवीन असणारा अभिमान जर घालवायचा असेल तर गरज आहे प्रेमाची. ज्ञान नको असं म्हटले नाही, ज्ञानाला दुय्यम दर्जा दिला असं नाही, ज्ञानाला त्या ठिकाणी व्यर्थ आणलं असं नाही, ज्ञानाला त्या ठिकाणी बाजूला केलं असं नाही. ज्ञानाचं महात्म्य तसंची तसं टिकून मागणी मागतात प्रेम दे. का बरं? त्याचं कारण असं आहे, हे ज्ञान जर त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं तर बरं. कारण ज्ञानात प्रकार आहेत दोन, एक परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. त्याच्यातही पुन्हा जे अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी दूरच्या वस्तूचं असणारं ज्ञान, परमात्म्याच्या अस्तित्वाविषयी असणारं जे ज्ञान त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. वेदामध्ये त्या ठिकाणी जे वाक्य आहेत की नाही त्या वाक्यांना म्हणा केवल वाक्य. त्या केवल वाक्यात पुन्हा दोन वाक्य आहेत, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्यानं त्या ठिकाणी फक्त जीवस्वरूपाचं किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलं जातं अवांतर वाक्यानं. पण महावाक्य त्याला म्हणावं ज्याच्यामध्ये जीव आणि परमात्म्याची एकता वर्णन करून सांगितले जाते, हे आहे महावाक्य. मग महावाक्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचा बोध होतो. ते महावाक्य वेदामध्ये 4 प्रधान वाक्य आहेत. एक आहे तत्वमसी, दुसरा आहे अहम ब्रह्मास्मी, तिसरा आहे अयम आत्मा ब्रह्म आणि चौथा आहे प्रज्ञानम ब्रह्म. या 4 वाक्यांच्या माध्यमातून अभेद तत्वज्ञान प्राप्त होत असतं. म्हणून त्या ठिकाणी महावाक्य जर प्राप्त झालं तर या महावाक्यानं त्या ठिकाणी अपरोक्ष बोध होत असतो. कारण अपरोक्ष ज्ञानाला हेतू काय असं जर कोणी विचारलं तर शास्त्र असं सांगतं, श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाला कारण आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञान संतांच्या मुखातून अशा पद्धतीने होत असतं. पण अपरोक्ष ज्ञानातही 2 प्रकार आहेत. अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, परमात्म्याचं आत्मत्वान असणारं ज्ञान. त्याच्यातही 2 प्रकार आहेत, एक आदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आणि एक दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ते ज्ञान जोपर्यंत आदृढ आहे तोपर्यंत काही काम नाही महाराज. ते जोपर्यंत आदृढ आहे तोपर्यंत पुनरावृत्तीच्या मापात शिग झाला. ब्रह्मदेवासारखा सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. ते दृढ होईपर्यंत त्या ठिकाणी भागत नाही. ते ज्ञान दृढ व्हावं लागतं. ते जर दृढ झालं मग जन्म मरणाची परंपरा थांबली, मग त्याला काही चिंता उरत नाही महाराज. मग ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर ते दृढ करावं. दृढ ज्ञान झाल्यानंतर काही भीती राहत नाही. मग त्याला जन्म मरणाची परंपरा शिल्लक राहत नाही. कालच आपण ऐकलं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून निधी पाप पुण्यांगा. ही त्या ठिकाणी अवस्था आहे. ज्ञानाग्नीत सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा असं त्या ठिकाणी वर्णन. ज्ञानाच्या अग्नीमध्ये सगळे कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियामान कर्म संपून जातं. प्रारब्ध कर्म त्या ठिकाणी असतं खरं, पण ते त्याला नसतं. आत्म्याला कुठे प्रारब्ध असतं का? संचित जळून जातं आणि क्रियामान अशा पद्धतीने लागत नाही. या 3 गोष्टी अशा पद्धतीने घडतात. हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. पण ज्ञानाची ती भूमिका तेवढी तयार झाली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं, मला सगळ्यांच्या बाबतीत असं म्हणायचं नाही, पण हे ज्ञान जर दृढ झालेलं नसलं तर ते ज्ञान नित्य अभिमान निर्माण करून देतं महाराज. मी सांगतो असं नाही, माऊली ज्ञानोबरायांची उभी सांगतो, नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाची पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. संकटात घालण्याचा प्रयत्न करतं महाराज ते ज्ञान. मग या ज्ञानाचा अभिमान जर होऊ नये असं वाटत असेल, हे ज्ञान बाधक होऊ नये असं जर वाटत असेल तर त्या ज्ञानाच्याही पलीकडे गेलं पाहिजे. हे पहा, 5 प्रकारचे त्या ठिकाणी देह आहेत जीवाच्या ठिकाणी. परमामृतात वर्णन आहे. इतर आपण विचारसागर, प्रभाकर जर ग्रंथ पाहिले तर त्या ग्रंथांमध्ये फक्त 3च देहांचं वर्णन आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. त्याच्या पुढे त्या ठिकाणी महाकारण देह मांडला जातो आणि त्याच्याही पलीकडे काही साधू संतांनी अतिकारण देह मांडला. त्याचा विस्तार क्षणभरात सांगतो, लक्षपूर्वक ऐका. स्थूल देह म्हणजे त्या ठिकाणी हे दिसणारं शरीर, हे पंचकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांपासून तयार झाले स्थूल देह. याच्या आतमध्ये एक दुसरा देह आहे, त्याला त्या ठिकाणी सूक्ष्म देह म्हणतात. अपंचकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांपासून निर्माण झालेला सूक्ष्म देह. त्याच्या आतमध्ये असणारा एक देह आहे कारण देह. तो त्या ठिकाणी अज्ञानाचं प्रतीक आहे. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नसणं, मी कोण आहे याच्याविषयी असणारा अज्ञान म्हणजे कारण देह. आणि त्याच्यापेक्षा पुढचा असणारा देह महाकारण देह, तो म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे इत्याकारक असणारी जी वृत्ती, ती वृत्ती म्हणजेच त्या ठिकाणी महाकारण देह.
पण इथे जर तुम्ही त्या ठिकाणी राहाल, अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी हे झालं ज्ञान, या ज्ञानाला जर तुम्ही धरून राहाल तर मग मात्र त्या ठिकाणी तुम्ही कल्याणापर्यंत जाऊ शकत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही म्हणता मी ब्रह्मरूप आहे तोपर्यंत तुम्हाला पूर्णता प्राप्त होत नाही. याच्यातला एक घटक जावा लागेल, त्याचं नाव आहे मी. हा मी जोपर्यंत संपत नाही आणि तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णता नाही. पूर्णता मीच्या नाशानं होत असते. म्हणून सगळ्या साधू संतांनी जर प्रयत्न कशाकरिता केला असेल तर मीला घालवण्याचा. कारण मी फार अवघड आहे महाराज. तुकोबराय वर्णन करून सांगतात, हे मे ऐसे काय जाती ऐसे काय जाती अवघड किती पाहता. महाराज वर्णन करून सांगतात किती अवघड आहे मी. या मीला प्रत्येक वेळेला बदलावं लागतं महाराज. स्थूलाला धरून म्हटला जाणारा मी वेगळा, स्थूल देहाला धरून माणसं मी म्हणतात. लक्षपूर्वक ऐका. ते म्हणतात मी उंच आहे, मी धिप्पाड आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, हे जे म्हणणं आहे ना मी, हे स्थूल देहाला धरून मी बुद्धिमान आहे, हे जे म्हणणं आहे हे सूक्ष्म देहाला धरून मला काहीच कळत नाही, हे कारण देहाला धरून मी ज्ञानी आहे, मी ब्रह्मरूप आहे, हे महाकारणाला धरून मी प्रत्येक ठिकाणी बदलला. मी स्थूल आहे, दोन गोष्टी आहेत, मी आहे. ही प्रक्रिया मी सतत सगळ्यांच्या समोर सांगतो. कारण मला असं वाटतं सगळ्यांचा मी जावा. मी घालवण्याकरिताच प्रयत्नशील माणसानं असावं महाराज. मी घालवण्यास योग्य आहे. म्हणून त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी त्याकारक जरी वृत्ती तयार झाली तरी त्याच्यामध्ये सुद्धा मी आहे. आणि हा जोपर्यंत आहे मी ब्रह्म. तुकोबराय वर्णन करू सांगतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन भ्रम. मी ब्रह्मरूप आहे हे म्हणणं हा सगळ्यात मोठा भ्रम आहे महाराज. तुम्ही म्हणाल कसं काय भ्रम आहे? अहम ब्रह्मास्मीला तुम्ही ब्रह्म म्हणता, हे कसं काय भ्रम? अहो तुम्ही ब्रह्मरूप आहातच, पण असून तुम्ही स्वतःला ब्रह्मरूप न समजता दुसरं काहीतरी समजता आहात. ब्रह्मरूप म्हणायची वस्तू नसते, ब्रह्मरूप ही जाणायची वस्तू असते. म्हणणं वेगळं आणि जाणणं वेगळं. म्हणजे जाणून घ्यायचं असतं महाराज. लक्षपूर्वक ऐका. एकदा एक दृष्टांत सांगितला जातो. एकदा याज्ञवल्क्य मुनीने त्या ठिकाणी जनकाला उपदेश केला. जनकजी महाराजांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. उपदेशाने त्यांना अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती प्राप्त झाली. वनामध्ये गेले, साधना करू लागले, डोळे बंद आहेत. अहम ब्रह्मास्मी असं त्या ठिकाणी म्हणतायत. योगायोगाने अष्टावक्र महामुनी त्या रस्त्याने चालले होते. अष्टावक्र महामुनी म्हणजे 8 ठिकाणी वाकडे होते. गेले महाराज. गेल्यानंतर त्या ठिकाणी अष्टावक्र महामुनीने पाहिलं, अरे हा तर जनक आहे, हा साधना करतोय, काय करत असेल त्या ठिकाणी पाहिलं, अंतर्दृष्टीने पाहिलं तर हा अहम ब्रह्मास्मी म्हणतोय, जप करत होता, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. हे जपायचं नाही महाराज, हे जाणायचं आहे. जपणं त्या ठिकाणी वेगळं, जाणणं वेगळं. जपणारी माणसं भरपूर आहेत, जाणणारी कमी आहेत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने साधना. अष्टावक्र महामुनी समोर जाऊन बसले. बसल्यानंतर कमंडलू ठेवला. आपली खोबडी म्हणजे जप करण्याकरिताची खालचं लाकूड असतं हाताखाली ठेवायचं, ती खोबडी ठेवली. मोठ्या मोठ्याने म्हणू लागले, हा कमंडलू माझा आहे, ही खोबडी माझी आहे. जनकाला विचार केला, कोणीतरी माझी थट्टा करत आहे. त्यानं मनातल्या मनात अजून सुरू केलं, अहम ब्रह्मास्मी हा कमंडलू माझा आहे, ही खोबडी माझी आहे. दोघांचा त्या ठिकाणी जोर वाढला. जनकाने विचार केला, आपण माघार घेऊ. कोण असेल तो असेल, बिचारा माघार घेतलेली चांगली म्हणून डोळे उघडले. आणि डोळे उघडून त्या ठिकाणी पाहतात अष्टावक्र महामुनी साष्टांग प्रणिपात केला. म्हटले, महाराज तुम्ही माझ्या समोर बसले आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी माझी साधना मोडण्याचा प्रयत्न करता. मी एवढी साधना करत होतो. आणि दुसरा मुद्दा असा, तुम्ही म्हणत होता हा कमंडलू माझा आहे, ही खुबडी माझी आहे. मी कुठे म्हणतो हा कमंडलू माझा आहे आणि ही खुबडी माझी आहे? तुमचीच आहे ना. अष्टावक्र महामुनी खदखदून हसले. ते म्हटले, बेड्या हा कमंडलू माझा आहे आणि खोबडी माझी आहे, मग मी म्हणायची गरज नाही की हा माझा आहे, हा माझा आहे. मी जर उद्याचा आसमध्ये हातात त्या ठिकाणी बॅग घेतली आमच्या औषधाची आणि गावात फिरायला लागलो, मी डॉक्टर आहे बरं का, मी डॉक्टर आहे बरं का, लोक म्हणतील डॉक्टरचा वरचा मजला रिकामा झाला, यांना करंदीकरकडे घेऊन चला, यांना दुसऱ्या डॉक्टरकडे न्यायची गरज आहे, असं दाट म्हणण्याची शक्यता आहे. हे मी म्हणण्याची गरज नाही. हे जसं आहे ना, अगदी असंच त्या ठिकाणी हा
हा कमंडलू माझा आहे, खोबडी माझी आहे म्हणायची काय गरज नाही, तो तुमचाच आहे. अष्टावक्र महामुनी हसले आणि हसून बोलले, राजा तुला हेच मला सांगायचंय की तू स्वतः ब्रह्मरूप असताना म्हणतोयस मी ब्रह्मरूप आहे. तू आहेच ब्रह्मरूप, तुला म्हणायची आवश्यकता नाही मी ब्रह्मरूप आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी जाणायची नव्हे, त्याचा निश्चय करायचा. निश्चयाचे बळ तू का म्हणे त्याची फळ, फक्त निश्चय करायचा. हा निश्चय जोपर्यंत होणार नाही आणि तोपर्यंत ते बांधणारच नाही. जन्मभरही म्हणत राहिले तरी असेच राहू, हा भ्रमातच वावरत राहू. पक्का मुद्दा आहे महाराज. एका माणसानं पोपट पाळला, पोपटाला शिकवलं पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, गेला तर उडून जायचं नाही, उडून गेला तर नळीवर बसायचं नाही, नळीवर बसला तर नळीला धरायचं नाही, धरलं तर सोडून द्यायचं. पोपट म्हणायला लागला ना महाराज, सगळं म्हणत होता तंतोतंत. पोपटच किती गेलं तरी तो सगळं त्या ठिकाणी. कोणाचं नाव नाही ना पोपट, गुरुजी तुम्हाला म्हणत नाही, उगा घोटाळा व्हायला नको. असं त्या ठिकाणी पोपट आहे. बोलू लागला महाराज, बोलता बोलता म्हणत होता पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, गेलं तर उडून जायचं नाही, उडून गेलं तर नळीवर बसायचं नाही, बसलं तर नळी धरायचं नाही, धरलं तर सोडून द्यायचं. असं म्हटलं की मालकाला वाटलं पोपट शिकला, राघू शिकला, जाऊ दे पोपट म्हणायचंच बंद करून टाक, आपला राघू शिकला, त्याला चांगलं बोलता येऊ लागला असं त्या ठिकाणी मालकाला वाटलं. आणि मालकाने एक दिवशी जाणून बुजून दरवाजा उघडा ठेवला. उघडा दरवाजा त्या ठिकाणी ठेवला. पोपटानं पाहिलं दरवाजा तो उघडा दिसतो, राघून पाहिलं दरवाजा तो उघडा दिसतो. राघू पिंजऱ्यातून बाहेर आला, पण येता येता म्हणत होता पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. मग उडू लागला, उडता उडता म्हणू लागला बाहेर आला तर उडून जायचं नाही, उडू लागला. त्या राघू पकडणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी नळी लावून ठेवली होती, गज लावला होता आणि त्या गजावर एक नळी असते. तू म्हणाल हे पोपट पकडायला जात होतं काय? नाही, असं नाही करत मी, काय मला माहिती आहे कसं पकडतात पोपटाला. दोन फांद्यांच्या मध्ये गज असतो, गजामध्ये एक नळी असते, ती नळी फिरत असते. हे पाखरू त्याच्यावर जाऊन बसलं की नळी फिरते, नळी फिरली की त्याला असं वाटतं मी पडतो की काय, मग ते पायानं धरतं, चोचीने धरतं आणि स्वतःचं संरक्षण करायचा प्रयत्न करतं. वास्तविक पाहता त्याला पंख असतात, ते उडून जाऊ शकतं, ते स्वतःचं संरक्षण करू शकतं, पण ते तसं करीत नाही, धरून ठेवतं. हाही पोपट तिथे गेला आणि गेल्यानंतर त्यानं लगेच ताबडतोब उडता उडता म्हणायला सुरुवात केली, उडून जायचं नाही. नळीच्या जवळ गेला, नळीवर जाऊन बसला, म्हणताच बसला, नळीवर बसायचं नाही, बसला. त्याच्यानंतर नळी पकडलं, मग परत म्हणू लागला नळीला पकडायचं नाही, पकडलं तर धरायचं नाही. आणि फक्त पायानं धरत होता नाही महाराज, चोचीने पकडत होता आणि पकडून पुन्हा पुन्हा हेच म्हणत होता. मला तुम्ही सांगा त्याला शब्दज्ञान होतं की नाही, त्याला बोलता येत होतं की नाही, या सगळ्या गोष्टी होत्या, पण तो कर्तृत्वात मात्र काहीच आणत नव्हता. तसं त्या ठिकाणी ज्ञान असावं, पण ते कर्तृत्वात असावं, ते त्या ठिकाणी वस्तुस्थितीत असावं, ते बांधलेलं असावं, ते झेपलेलं असावं, त्याचा अधिकार तयार होऊन त्यानं ते आत्मसात केलेलं असावं, ते खरं ज्ञान आहे. एरवी जे बाकीचं ज्ञान आहे महाराज सांगतात, अनुभवा वाचोनी बडबड तर ते नित्य अभिमान निर्माण करतं आणि नवा अभिमान निर्माण करतं, हे नाथांचं म्हणणं आहे महाराज. मग ज्ञानामध्ये अभिमान पाहायला मिळतो, ज्ञानामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीनं विलक्षण असणारी गर्वता पाहायला मिळते. मग ही जर घालवायची असेल, अहम ब्रह्मास्मी त्याकर कृत्य आहे, तिला जर त्या ठिकाणी पूर्णपणे संपवायचं असेल तर काय केलं पाहिजे? जसं त्या ठिकाणी देहोहम ही वृत्ती आहे, ही घालवण्यास योग्य आहे, तशी ब्रह्मोहम ही वृत्ती आहे, ती पण घालवण्यास योग्य आहे. माऊली ज्ञानोबारांनी अमृतानुभवामध्ये अज्ञानाचं खंडन दिलं, पण फक्त अज्ञानाचं खंडन देऊन ज्ञानोबाराय थांबलं नाहीत, ज्ञानोबारांनी ज्ञानाचंही खंडन दिलं महाराज. प्रकाशाला किंमत आहे, पण केव्हा? अंधार असेल तेव्हा. अंधारच जर नसला तर प्रकाशाला प्रकाश म्हणायचं काही काम आहे का? बिलकुल काम पडत नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञान आहे, हे ज्ञानही त्या ठिकाणी तोपर्यंत आहे, त्याच्यामध्ये सापेक्ष भाव वर्णन करून सांगितला. अज्ञानाच्या अपेक्षेनं ज्ञान शब्द आला, नाही तर परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान म्हणायचं सुद्धा काही काम शिल्लक राहिलं नाही, अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. म्हणून त्या ज्ञानाचा अभिमान जर घालवायचा असेल तर तो जाईल कशानं? तो त्या ठिकाणी पाचवा देह सांगायचा राहिला, तो म्हणजे अतिकारण. याच्यामध्ये मी ब्रह्मरूप आहे हे गेलं, पण शिल्लक राहतं मी, कारण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाणीव आहे ना, ही जाणीव तरी शिल्लक राहते महाराज. आणि जाणीव परमात्म्याला जाणण्याकरिता गेलं की आडवी पडते. मी सांगतो असं नाही, निळोबराय म्हणतात जाणू जाता जाणीव घाली आडफाटाव, जाणीवच आडफाटा निर्माण करते, ती परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही, हा जाणीवेचा स्वभाव आहे महाराज. पाच देहाना पाच प्रकारचा विटाळ आहे. सूक्ष्म देहाला स्पर्शाचा विटाळ,
स्थूल देहाला स्पर्शाचा विटाळ, सूक्ष्म देहाला पाप पुण्याचा विटाळ, कारण देहाला अज्ञानाचा विटाळ, महाकारण देहाला त्या ठिकाणी ज्ञानाचा विटाळ आणि अति कारणाला जाणीवेचा विटाळ. जाणीवेचा नाही त्या विटाळ, नाही त्या अखंड सोवळे उपाधी वेगळे जाणीवेच्या असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. त्यांना उपाधीच नाही जाणीवेची म्हणून ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने शुद्ध आहेत असं त्या साधू संतांविषयी बोललं जातं. मग जाणीवेची उपाधी सुद्धा निघून जावी असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? जाणीव सुद्धा स्वतःची जावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? या मीला पूर्णपणे घालवण्याकरिता काय केलं पाहिजे? कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रभू नाहीत आणि ज्या वेळेला परमात्मा आहे त्यावेळेला मी नाही. एक त्या ठिकाणी महात्मा महापुरुषाचं वचन सांगतो, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है तो मैं नहीं. ज्या वेळेला मी होतो तोपर्यंत हरी नव्हता, आता हरी दिसतो आहे तर मी शिल्लक राहिलो नाही. एका वेळेला एकच राहतं. प्रेम की गली अति साकरी है ज्यामे दोन समय. प्रेमाची गली अति अरुंद असते ज्याच्यामध्ये दोन राहत नाही. आपण आणि देव एका वेळेला शिल्लक राहणार नाही. जर देव आणायचे असेल तर आपल्याला घालवावं लागेल, मीला घालवावं लागेल आणि मी जर राहायचं असेल तर देव येणार नाही. ज्याच्या जवळ मी आहे त्याच्या जवळ देव नाही आणि ज्याच्या जवळ देव आहे त्याच्या जवळ मी नाही. कळतं ना मी काय सांगतो ते? अतिशय सोपं सूत्र आहे. मी म्हणजे अहंकार. जिथे जिथे अहंकार आहे तिथे तिथे परमात्मा नाही. अहंकार गेला रे गेला की देव होत असतो. महाराज वर्णन करून सांगतात, अहंकार गेला तुका म्हणजे देव झाला. आलं की माझं आलंच ना महाराज. अहम ममतेची निलवड सवडी माते न पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळी तिथे नाव आहे भक्ती. भक्ती केल्याशिवाय त्या ठिकाणी मी जात नाही. कारण भक्ताचा स्वभाव असतो देवा मी नाही आता तू आहेस आणि देवा माझं नाही सगळं तुझंच आहे. दोन शब्द आहेत मी आणि माझे. हे दोन शब्द त्या ठिकाणी भक्तांना अशा पद्धतीने घालवले महाराज. या मीच्या जागेवर शब्द घातला तू आणि माझेच्या जागेवर शब्द घातला तुझे. देवा आता मी काहीच नाही रे, सगळं तूच आहेस, तूच सगळं काही करतोय आणि माझं काहीच नाही सगळं तुझंच आहे. या दोन शब्दांचा उदय झाला की मग मात्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जीवनाची पूर्णता झाली. मी उपक्रम करताना त्या ठिकाणी प्रस्तावना करताना तशी प्रस्तावना केली की आपल्या जीवनाची सफलता कशात त्या ठिकाणी आहे. तर आपल्या जीवनाची सफलता पूर्णता याच्यातच आहे. आपण स्वतःचं अस्तित्व संपवून परमात्म्याचं अस्तित्व प्रगट करावं हा सगळ्यात मोठा खेळ आहे. माझं एक वाक्य लक्षात ठेवा. नवे त्या ठिकाणी जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. भगवान आपल्या बरोबर खेळ खेळतायत. भगवान आपल्या बरोबर खेळ खेळतायत. काय खेळ खेळतायत? भगवान देवानं स्वतःला लपवलंय आणि आपल्याला प्रगट केलंय. कळतं ना तुम्हाला? देवानं स्वतःला लपवलं आणि आपल्याला प्रगट केलंय. आपणही देवाबरोबर खेळावं. काय खेळावं? आपण स्वतःला लपवावं आणि देवाला प्रगट करावं. हा सगळ्यात मोठा खेळ आहे महाराज. आणि हा खेळ साधू संतांचा खेळ आहे. त्याने स्वतःला लपवलं आणि भगवंताला प्रगट केलं. हे त्याला प्रगट करण्याचं साधन जर कोणतं असेल तर ती भक्ती आहे, ते प्रेम आहे. आणि त्या भक्ती प्रेमानं त्या ठिकाणी परमात्म्याशी एकरूप होऊन परमात्म्याचं भजन करता येतं. शिवो भूत्वा शिवम यजेत असं त्या ठिकाणी शिव होऊन शिवाचं भजन करता येतं महाराज. शंकराचार्यासारख्या महापुरुषांनी त्या ठिकाणी ते केलं. ज्ञानोबरायांसारख्या महापुरुषांनी ते केलं. नाथ महाराजांनी ते त्या ठिकाणी केलं. जगद्गुरु तुकोबारांना ते करता आलं. मग ते सर्व जगाच्या समोर त्या ठिकाणी दाखवतायत की हे असं करा म्हणजे असं होईल. कारण त्या ठिकाणी असं आहे, जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घेतलं की ज्ञानानं त्या ठिकाणी द्वैतातून अद्वैतापर्यंत जाता येतं. द्वैतातून अद्वैतापर्यंत जाता येतं. पण अद्वैतात गेल्यानंतर स्थिरता प्राप्त होते, समाधान नाही प्राप्त होत. लक्षप्रत आहे का? अद्वैतात गेल्यानं द्वैतातून अद्वैतात गेल्यानं स्थिरता प्राप्त होते, समाधान नाही प्राप्त होत. दगडासारखं पडून राहावं लागतं. पण समाधान जर मिळवायचं असेल तर अद्वैतातून पुन्हा द्वैतात यावं लागेल आणि मग खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होईल. मी सांगतो असं नाही, तुकोबाऱ्या सांगतात, हे अद्वैती तो नाही माझे समाधान. जगद्गुरु तुकोबारांचा आहे महाराज. म्हणून त्यांना ज्ञानोत्तर भक्ती मान्य आहे. ज्ञानोत्तर असणारी जी भक्ती, ज्ञानोत्तर असणारं जे प्रेम आणि ते प्रेम खऱ्या अर्थानं विलक्षण असणारं प्रेम आहे ते सर्वांना कळत नाही महाराज. ते अतिशय दुर्लभ आहे. त्याला कोणीही जाणू शकत नाही. कोण जाणू शकत नाहीत असं जर तुकोबारांना विचारलं तर महाराज यादीच सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, भक्ती प्रेम सुख